हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. काल आपण संख्येचा लहान मोठेपणा पाहिला होता. आज आपण त्याच्यावरील सराव प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न बघा. खालील प्रश्नातील लहान संख्या शोधा व चौकटीत योग्य चिन्ह लिहा. आता आपल्याला लहान संख्या शोधायची. चिन्ह कोणकोणती वापरतात? मोठी संख्या असल्यावरती कोणतं चिन्ह वापरतात? तर मोठ्या संख्येकडती 2 टोकं. लहान संख्या असल्यावरती लहान संख्येकडे 1 टोक आणि समान संख्या असल्यावरती बरोबर चिन्ह वापरतो. आता आपल्याला इथं काय सांगितले? लहान संख्या शोधा व चौकटीत योग्य चिन्ह लिहा. लहान संख्या 5 चौकट 4. मग 5 आणि 4 पैकी लहान काय आहे? तर 4. तर पर्याय क्रमांक किती येईल? 2. आपल्याला काय शोधायचे आहे? लहान संख्या. लहान संख्येकडे काय पाहिजे? 1 टोक. मोठ्या संख्येकडे 2 टोक. बी 2 चौकोट 6. आता 2 आणि 6 मधलं लहान काय आहे? 2. 2 कड कोणतं टोक पाहिजे? 1 टोक पाहिजे. 2 कड 1 टोक पाहिजे. पर्याय क्रमांक 4. आणि 6 कड 2 मोठी टोकं पाहिजेत. सी आकडा बघा. 7 चौकट 0. आता 7 आणि 0 पैकी लहान संख्या कोणती आहे? 0. मग खाली पर्यायात कोणता अंक आहे? 2. पर्याय क्रमांक 2 म्हणजे पर्याय क्रमांक 3. 7 कड 2 टोक, 0 कड 1 टोक. 1 आणि 9 पैकी लहान काय आहे? तर 9. लहानकड काय टोक पाहिजे? 1 टोक पाहिजे. 9 कड 2 मोठी टोकं पाहिजे. पर्याय क्रमांक 3. खालील प्रश्नातील रिकाम्या चौकटीत पर्यायातील योग्य चिन्ह शोधा. 7 चौकट 7. 7 आणि 7 हा समान अंक आहे. याच्यात मोठंही कोण नाही आणि लहान पण कोण नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर चिन्ह. 6 चौकट 1. याच्यामध्ये लहान कोण आहे? 1 आहे आणि मोठं काय आहे? 6. तर पर्याय क्रमांक 4. 6 कड 2 टोकं, 1 कड 1 टोक. आता सराव प्रश्न बघा. खालील प्रश्नातील रिकाम्या चौकटीत पर्यायातील योग्य चिन्ह लिहा. आकडा 1 8 चौकट 1. 2 5 चौकट 3. 3 आकडा 2 चौकट 1. आकडा क्रमांक 4 3 चौकट 3 आणि आकडा क्रमांक 5 7 चौकट 0. याच्यामध्ये लहान मोठी संख्या बघून योग्य ते चिन्ह वापरायचं आहे. म्हणजे मोठ्या संख्येकडती 2 टोकं, लहान संख्येकडती 1 टोक आणि समान संख्या असल्यास बरोबर चिन्ह. थँक्यू.